पाहिले होते. पहिला टाइप आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि यामध्ये आपण पाहिलं होतं की कार्बन कार्बन मध्ये कितीही मोठी चेन असेल मात्र त्यांच्यामध्ये काय असतो, सिंगल बॉन्ड असतो. आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये आपण पाहिलं होतं की जी फॅमिली आपण लर्न केली होती ती कोणती होती, अल्केन. आणि अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला होता तो होता CnH2n+2. आणि यावरून आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे की नाही असे 4 एक्झाम्पल्स पाहिले होते. आणि त्यानंतर पेंटेन पासून तर ऑक्टेन पर्यंत, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन आणि ऑक्टेन असे 4 स्ट्रक्चर तुम्ही तयार केले असणार. ओके, तर हे होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. दुसरा जो टाइप आपण आज लर्न करणार आहे तो आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहे याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत पहा. एक पॉसिबिलिटीज आहे की कार्बन कार्बन मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये कुठेतरी कमीत कमी एका ठिकाणी तरी डबल बॉन्ड जर असेल तर ती फॅमिली कोणती फॅमिली असते, अल्कीन. आणि कार्बन कार्बन मध्ये जर लॉंगेस्ट चेन मध्ये कुठेही एका ठिकाणी जर ट्रिपल बॉन्ड असेल तर ती फॅमिली कोणती फॅमिली आहे, अल्काइन. आता पहिली फॅमिली होती अल्केन, याचा आपण स्टडी केलं. आज आपण अल्कीन आणि अल्काइन या दोन्हींचा अभ्यास करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधला पहिला टाइप पाहू किंवा पहिली फॅमिली, तर ती आहे अल्कीन. आता सांगितल्याप्रमाणे कुठेतरी एका ठिकाणी कार्बनच्या लॉंगेस्ट चेन मध्ये आपल्याला काय पाहिजे, त्या ठिकाणी डबल बॉन्ड पाहिजे. आता अल्कीनचा जो जनरल फॉर्म्युला आहे, ओके, सो अल्कीनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आहे पहा CnH2n. म्हणजे जितकी संख्या कार्बनची असेल तितकीच संख्या, सॉरी त्याच्यापेक्षा दुप्पट संख्या ही कशाची पाहिजे आपल्याला, हायड्रोजनची पाहिजे. म्हणजे कालपेक्षा वेगळा फॉर्म्युला आहे पहा. आताच आपण पाहिलं की जे अल्केन होता त्याचा फॉर्म्युला काय होता बरं, CnH2n+2 होता. आता हे +2 इथं आहे का अवेलेबल, नाही. तर थेट फॉर्म्युला जर आपण अल्कीनचा पाहिला तर यामध्ये CnH2n म्हणजे कार्बनच्या नंबर पेक्षा हायड्रोजनचे नंबर कसे असतील, दुप्पट असतील. हा अल्कीनचा काय आहे, जनरल फॉर्म्युला. यामध्ये एक एक एक्झाम्पल आता आपण लर्न करणार आहोत. आता एक लक्षात घ्या, आपण याबद्दल तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यानंतर त्याचं नाव आणि त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला, असे 3 गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, लर्न करायची आहे. आता पहिलं एक्झाम्पल जे घेऊ आपण, तर आपण काय करू, कार्बन 2 घेऊ. कार्बन 2 काय घेलो आपण, कारण डबल बॉन्ड निर्माण होण्यासाठी 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड क्रिएट होण्यासाठी कमीत कमी कार्बन किती लागतील आपल्याला, 2 कार्बन लागतील. मग मी घेतो C2. आता C2 घेतलं तर हायड्रोजन किती होतील बरं, 2n म्हणजे 4. मग C2H4. आता काल मी तुम्हाला काही प्रिफिक्स दिले होते पहा, आठवतं तुम्हाला, 2 कार्बन असताना ETH, 3 कार्बन असताना प्रो, 4 असताना बट, 5 असताना पेंट, 6 असताना हेक्स. हे आपल्याला आता यूज करायचे आहे. फक्त अल्केन मध्ये जो सफिक्स होता तो काय होता बरं, अल्केन मध्ये सफिक्स ANE, शेवटी काय लावायचो आपण, ANE. आणि अल्केन मध्ये जो सफिक्स आहे हा सफिक्स काय आहे बरं, ENE. म्हणजे ANE च्या ऐवजी आपल्याला काय लावायचं आहे,
ENE हे सफिक्स जोडायचं आहे. मग आता सांगा, दोन कार्बन आहे त्यामुळं जो प्रिफिक्स येईल तो काय असेल, ETH. आणि हायड्रोजनची संख्या कार्बन पेक्षा दुप्पट आहे म्हणून आपण जो सफिक्स वापरायलो तो काय वापरणार, ENE. आणि म्हणून C2H4 याचं नाव काय असेल, इथिन. काय नाव असेल, इथिन. मग आता त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करू आपण. कार्बन कार्बन मध्ये अगोदर काय घ्यायचं आपल्याला, डबल बॉन्ड. क्लिअर. आता मला सांगा, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. म्हणजे जास्तीत जास्त किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो तो, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. 2 कोव्हॅलेंट बॉन्ड ऑलरेडी आहेत, कारण कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे 2 कोव्हॅलेंट बॉन्ड इथं प्रेझेंट आहे. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती शिल्लक राहिली, 2. म्हणजे हा कार्बन जास्तीत जास्त 2 जणांना आणि हा कार्बन सुद्धा जास्तीत जास्त किती जणांना अटॅच होऊ शकतो, 2 जणांना. मग आता आपल्याकडे किती हायड्रोजन अवेलेबल आहे, 4 हायड्रोजन अवेलेबल आहे. आणि बॉन्ड सुद्धा किती रिमेन आहे, 4च आहे. म्हणून काय लिहिणार आपण, H H H H. चला, आणि कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला घ्यायचा असेल तर पहा, CH2 डबल बॉन्ड CH2. तर हा आहे इथिन. आलं लक्षात मग. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. यावेळेस कार्बनची संख्या आपण 3 घेऊ, बरोबर. कार्बनची संख्या 3 घेतल्यावर हायड्रोजनची संख्या किती होईल बरं, 3 2 6, C3H6. आता आणखी फॅमिली आहे म्हणून 3 कार्बन असताना प्रीफिक्स काय घेणार आपण, PROP. काय घेतो आपण, PROP. आणि अल्किन मुळे सफिक्स काय असेल, ENE. म्हणून याचं नाव काय झालं, प्रोपीन. काय झालं याचं नाव, प्रोपीन. आता एक लक्षात घ्या की प्रोपीन मध्ये 3 कार्बन आहे पण डबल बॉन्ड फक्त एकाच वेळेस घ्यायचा. आपल्याला किती वेळेस घ्यायचा, फक्त एकाच वेळेस घ्यायचा. सो आता पहा, मी 3 कार्बन काढतो, 1 2 3. एका ठिकाणी मी घेतो सिंगल बॉन्ड, एका ठिकाणी मी घेणार डबल बॉन्ड. येते लक्षात. आता आपण डायरेक्ट या टाइपचे फॉर्म्युले तयार करणार आहे. मला सांगा, पहिला कार्बन जो आहे त्याची किती बॉन्ड आहे, एकच आहे. मग तो किती हायड्रोजनला अटॅच होऊ शकतो, 3 हायड्रोजनला. मग इथं मी काय लिहिणार, CH3. दुसरा कार्बन सांगा किती जणांना अटॅच आहे, ऑलरेडी 3 जणांना आहे, 1 2 3. म्हणजे तो किती हायड्रोजन अटॅच होईल, त्याला फक्त सिंगल हायड्रोजन अटॅच होईल. आणि लास्ट वाला जो कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन अटॅच होतील, 2. फॉर्म्युला झाला CH3CH डबल बॉन्ड CH2. पहा, मोजा, कार्बन 3च असतील, हायड्रोजन 6च असतील. इथे लक्षात. आता यामध्ये तुम्ही जर सुरुवातीला डबल बॉन्ड घेतला आणि नंतर सिंगल बॉन्ड घेतला तर पहा, इथं 2 आहे म्हणून इथं 2 हायड्रोजन, इथं 1 2 3 आहे, 1 हायड्रोजन, इथं 1 आहे म्हणजे इथं 3 हायड्रोजन. CH3CH डबल बॉन्ड CH2 आणि CH2 डबल बॉन्ड CH3 याच्यामध्ये कुठलाही फरक नाही, फक्त क्रम बदलला. काय बदलला, फक्त क्रम बदललेला आहे. हे दोन्ही काय आहे, प्रोपीनच आहे. हे दोन्ही कोण आहे, प्रोपीनच आहे. यामध्ये कुठलाही चेंज नाहीये. चेंज येतो पहा ब्युटीन पासून. चेंज कुठून येतो, ब्युटीन पासून. तो चेंज कसा येतो ते आपण समजून घेऊ. तपा तिसरं एक्झाम्पल मी घेतो. यावेळेस मी कार्बन किती घेलो, 4 कार्बन घेतले, 4. तर हायड्रोजन किती होतील बरं, 8, C4H8. याचं नाव असेल ब्युटीन. काय असेल, ब्युटीन. आता यामध्ये 3 पॉसिबिलिटीज आहेत, येते लक्षात. तर
ते पॉसिबिलिटीज कशा आहेत समजून घ्या. पहा, सुरुवातीला आपण काय करू, पहिल्या आणि दुसऱ्या कार्बन मध्ये काय दाखवू, डबल बॉन्ड. दुसरी पॉसिबिलिटीज काय आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बन मध्ये आपण काय दाखवू, डबल बॉन्ड. आणखी पॉसिबिलिटीज काय आहे, तिसऱ्या आणि चौथ्या कार्बन मध्ये काय दाखवलं आपण, डबल बॉन्ड दाखवलं. ओके, सो अशा पद्धतीची ही 3 शक्यता झाल्या. कारण आपल्याकडे कार्बन किती आहेत, 4 कार्बन आहेत. चेन मध्ये शक्यता कुठं कुठं आहे डबल बॉन्ड येण्याची, तर डबल बॉन्डची शक्यता असेल पहिल्या कार्बन नंतर, दुसऱ्या कार्बन नंतर आणि तिसऱ्या कार्बन नंतर. असे किती शक्यता आपल्याकडे, 3 शक्यता आहेत. आता यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, IUPAC चा एक नियम समजून घ्यायचा आहे की IUPAC अशा पद्धतीने याचं नॉमेनक्लेचर चालतं है ना. एक सिंपली समजून घेऊ आपण. आता सर्वात अगोदर काय करू आपण, हायड्रोजन देऊन टाकू प्रत्येकाला. सांगा पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन येतील, 2. दुसऱ्याला 2च, एकच येईल, सॉरी 3 आहेत ऑलरेडी. नंतर H2, नंतर H3. सांगा फास्ट, H3, त्यानंतर H, त्यानंतर H, H3. आता सांगा H3, H2, H, H2. या तिन्ही जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे यामध्ये प्रत्येकामध्ये बघा तुम्ही हायड्रोजनची संख्या प्रत्येक वेळेस 8च आहे का, कुठे कमी जास्त आहे का, नाही. आता यांना नाव कसे द्यायचे, IUPAC काय म्हणते, मुळात तर याचं कॉमन नेम तर प्रत्येकाचं ब्युटीनच आहे. पण IUPAC काय म्हणते माहितीये का, की तुम्ही सर्वात अगोदर काय करा की ज्या दिशेनं जिकडून डबल बॉन्ड जवळ आहे, लक्षात आलं, ज्या दिशेने डबल बॉन्ड जवळ आहे तिकडून कार्बनला तुम्ही काय करा, नंबरिंग करा. कसं की पहा, डबल बॉन्ड इथे जवळ आहे, इथे लक्षात, तर पहा याला 1 नंबर द्या, याला 2, याला 3, याला 4. मग आपल्या चेन मध्ये किती कार्बन आले बरं, 4 कार्बन आले. आता IUPAC म्हणते तुमच्या चेन मध्ये 4 कार्बन आले, मग 4 कार्बनचा तुम्ही काय लिहा अगोदर, प्रिफिक्स. प्रिफिक्स काय आपल्याकडे, बट. त्यानंतर IUPAC म्हणते तुम्ही त्यानंतर हायजीन म्हणजे एक आडवी रेषा द्या. त्यानंतर डबल बॉन्ड कोणत्या 2 कार्बन मध्ये आहे, कोणत्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, 1 आणि 2 क्रमांकाच्या काय आहे कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. मग ज्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामधला लोएस्ट नंबर ऑफ कार्बन ऍटम, म्हणजे त्यामध्ये ज्या कार्बनचा अंक सर्वात लहान आहे त्याचा नंबर तुम्ही मेन्शन करा. पहा 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, दोघांमध्ये लहान कोण आहे, 1 आहे का. मग इथं आपल्याला काय प्लेस करायचं आहे, 1. त्यानंतर पुन्हा एकदा हायजीन म्हणजे आडवी रेष घ्यायची आणि त्यानंतर डबल बॉन्ड असताना आपण सफिक्स काय घेतो बरं, ENE. म्हणून याचं नाव काय आलं, बट 1 काय नाव आलं, बट 1. खाली पहा इथे आपण IUPAC चे नाव किंवा त्यांचे नियम अप्लिकेबल करू. पहा जिकडून डबल बॉन्ड जवळ आहे तिकडून नंबरिंग करायची आपल्याला. पहा 1 2 3 4, 1 2 3 4, कुठूनही जा, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बन मध्ये काय यायला, डबल बॉन्ड यायला. सपोज मी नंबरिंग इकडून करतो, पहा 1 2 3 आणि 4. ओके, आता डबल बॉन्ड किती मध्ये आहे, 2 आणि 3 मध्ये आहे. तर IUPAC नुसार सर्वात अगोदर काय करायचंय तुम्हाला, लॉंगेस्ट चेन निवडायची. आणि लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे बघा, 1 2 3 4, 4 कार्बन असल्यावर सर्वात अगोदर काय लिहायचं, प्रिफिक्स बट, त्यानंतर हायजीन. आता 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, मला सांगा 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, यामधला लोएस्ट नंबर ऑफ कार्बन ऍटम कोण आहे, 2.
मग या 2 ला आपल्याला मेन्शन करायचं आहे. आणि त्यानंतर डबल बॉन्ड असल्यावर आपण जे सफिक्स वापरतो ते कोणतं आहे? EME. म्हणून या स्ट्रक्चरचं नाव काय असेल? बट 2 इन. आलं लक्षात? म्हणजे हे बट 1 इन आणि बट 2 इन हे असे दोन वेगवेगळे नाव आले. आता आपण तिसऱ्या स्ट्रक्चर कडे येऊ. तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं आपण तर डबल बॉन्ड कुठे आहे? या कार्बनच्या जवळ आहे. मग जिकडून डबल बॉन्ड जवळ येतो तिकडून आपल्याला काय करायचे आहे? नंबरिंग करायचे आहे. मग पहा 1 2 3 आणि 4 दिली नंबरिंग. मग आता मला सांगा लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन होते आपल्याकडे? 4 कार्बन आहे. 4 कार्बन मग काय वापरणार आपण? बट हे प्रिफिक्स वापरणार. त्यानंतर आपण लोएस्ट नंबर ऑफ कार्बन ॲटम कोणता येईल बरं? 1 आणि 2 मध्ये कोणता येईल? 1. बट 1 आणि डबल बॉन्ड असल्यामुळे सफिक्स काय वापरतो? EME. आता इथं थोडं काळजीपूर्वक बघायचं. पण हे जे स्ट्रक्चर आहे 1 क्रमांकाचं आणि जे स्ट्रक्चर तिसऱ्या क्रमांकाचं होतं दोघांचं नाव कसं आहे बरं? सारखं आहे, सेम आहे. आणि म्हणून हे स्ट्रक्चर आणि या स्ट्रक्चर मध्ये काहीच फरक नाही. फक्त जसं आपण पुढे गेलो होतो तसंच आपण काय आलो? मागे आलो. इथे लक्षात. म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडे फक्त 2 स्ट्रक्चर आहे. हा 1 नंबरचा स्ट्रक्चर आणि हा 2 नंबरचा स्ट्रक्चर. हा तिसरा स्ट्रक्चर हा नवीन स्ट्रक्चर आहे का? नाही. तोच पहिला वाला आहे, फक्त उलट दिशेने दिलेला आहे. इथे लक्षात. पहा थोड्या वेळापूर्वी मी जेव्हा प्रोटीनचं एक्झाम्पल घेतलं होतं तर पहा प्रोटीन मध्ये पहा इकडून डबल बॉन्ड जो आहे 1 2 3 बरोबर आहे का? मग 3 कार्बन असल्यामुळे आपण काय नाव दिलं असतं? प्रो. बरोबर. त्यानंतर 1 आणि 2 मध्ये लहान कोण आहे? 1 आणि डबल बॉन्ड असल्यामुळे EME. आता डबल बॉन्ड इकडून जो आहे 1 2 3. आता सांगा 3 कार्बन असल्यामुळे काय घेणार आपण? सफिक्स प्रिफिक्स काय घेणार? प्रो. 1 आणि 2 मध्ये स्मॉल नंबर आहे 1. डबल बॉन्ड असल्यामुळे EME. पहा दोन्ही ठिकाणी नाव कसं आलं बरं? सेम आलं. फक्त इकडे जर पाहिलं आपण ही डिसेंडिंग ऑर्डर आहे, ही असेंडिंग ऑर्डर आहे. मात्र दोन्ही स्ट्रक्चरचं नाव कसं आलं बरं? सेम आलं. म्हणून इथं मी प्रोप 1 इन हे नाव वापरलं का? नाही. कारण हे दोन्ही सेमच आहे आणि या दोघांना तुम्ही एकच नाव वापरा. ते नाव कोणतं वापरायचं तुम्हाला? प्रोपीन. पण इथं जर पाहिलं आपण तिथे आपण 3 स्ट्रक्चर काढले. पण पहिलं स्ट्रक्चर आणि तिसरं स्ट्रक्चर यांचं नाव कसं आलं बरं? सारखं. नाव सारखं आलं म्हणजे ते स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत का? नाही. हे सेम स्ट्रक्चर आहे म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला लिहायची गरज नाही. हे लक्षात. ओव्हरऑल जेव्हा आपण ब्युटीनचं स्ट्रक्चर लिहायचा प्रयत्न केला तर स्ट्रक्चर किती प्रकारचे स्ट्रक्चर लिहिले आपण? 2 प्रकारचे स्ट्रक्चर लिहिले. पाहायला आणखीन एक नाव आहे. पहिलं जे आहे ना त्याला 1 ब्युटीन सुद्धा म्हणतात आणि जो सेकंड वाला आहे त्याला 2 ब्युटीन सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला मी ऍडिशनल सांगायलो. पण आता हे जे 2 आहेत हे दोन्हींचं नाव वेगवेगळं आहे. याचा अर्थ काय झाला की या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे. काय सारखा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे. पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे? डिफरंट आहे. मग जेव्हा एखाद्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो मात्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगवेगळा असेल तर ते दोन्ही एकमेकांचे काय असतात? आयसोमर्स. काय असतात? आयसोमर्स. म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे काय आहे? आयसोमर्स. आयसोमर्स का म्हणलो मी यांना? कारण त्या दोन्हींचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे? सेम. सो
same structural formula but different, same molecular formula पाहिजे होतं, molecular formula सारखा आहे. So same molecular formula but different structural formula. तर तुम्हाला ज्या काही दिलेल्या कार्बनच्या चेन्स असतील त्यामध्ये गिवन पेयर्स मध्ये जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल तर ते दोन्ही जे कार्बनच्या चेन्स आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत तर ते एकमेकांचे काय आहेत, आयसोमर्स आहेत. काय आहे, आयसोमर्स. आणि या पूर्ण फेनॉमेनाला काय म्हणायचं, आयसोमेरिझम. काय म्हणायचं, आयसोमेरिझम. मग आयसोमेरिझम काय बरं, जेव्हा आपण पाहिलं की मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असेल, सेम, बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असेल, डिफरंट, तर अशा वेळेस ते कंपाऊंड एकमेकांचे काय असतात, आयसोमर्स असतात. त्या पूर्ण फेनॉमेनाला काय म्हणायचं, आयसोमेरिझम. तर अशा पद्धतीचा हे अल्किन आहे. आणि राहिला प्रश्न अल्काईनचा, तर ते आज होणार नाही, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लर्न करू. सो ओव्हरऑल आपण काय शिकलो आतापर्यंत अल्किन मध्ये. तर अल्किन मध्ये आपण पाहिलं की पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कार्बन कार्बन मध्ये काय असेल, डबल बॉन्ड असेल. अल्किनचा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला, तो कोणता होता, CnH2n. आणि त्यानंतर जसं जसं आपण पुढे जाऊ प्रत्येक वेळेस कार्बनचे जेवढे नंबर असतील त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या कशाचे नंबर घ्यायचे, हायड्रोजनचे नंबर्स घ्यायचे. आणि त्यानंतर जेव्हा आपण ब्युटीन संदर्भात पाहिलं तर डबल बॉन्ड कुठे प्लेस करायच्या, त्याच्या किती पॉसिबिलिटी झाल्या आपल्याकडे, 2. एका ठिकाणी डबल बॉन्ड हा 1 आणि 2 मध्ये होता आणि दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये डबल बॉन्ड हा 2 आणि 3 मध्ये होता. मग एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला असताना त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले किती तयार झाले, 2. दॅट्स व्हाय हे स्ट्रक्चर एकमेकांचे काय आहेत, आयसोमर्स आहेत. हे आपण लर्न केलं. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अल्काईन संदर्भात डिस्कस करू. ओके.